विमान अपघाताचं सत्य कधी समोर येणार? विमान अपघातातील महत्त्वाच्या यंत्राला आगीमुळे इजा झाली. विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हरीचं काम सध्या सुरू आहे. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील ही एक मोठी अपडेट. विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर परिणाम झाल्याची माहिती मिळाली आहे. AAIB कडून पहिल्यांदाच अधिकृत माहिती ही देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या विमान अपघाताचं सत्य कधी समोर येणार हा प्रश्न उपस्थित होतोय. महत्त्वाच्या यंत्राला आगीमुळे इजा झाली आहे. तर अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त होतोय. दादांच्या अपघाताची चौकशी हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे आणि उद्या या संदर्भातील पत्रकार परिषदेत बोलणार आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय. अजित पवारांचा अपघात नक्कीच संशयास्पद असल्याचं यावर राऊतांनी म्हटलंय. अपघात नव्हे तर घातपात असल्याची देशभरात चर्चा असल्याचं वडेट्टीवार म्हणतायत. आता विषय कुठला महत्वाचा आहे तर ऍक्सिडेंटचा महत्वाचा आहे. आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस, व्हिडिओ पासून पार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळी गोष्टी आहेत. पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही. उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याच बरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार. इतका मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पदरित्या होतो आणि कुटुंबाचा सरकारी तपास यंत्रणेवरती विश्वास नाही. माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या ज्यासाठी ते भाजपात गेले ती फाईल पुन्हा उघडण्यात आली त्यांच्या मृत्यूपूर्वी. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय. ती फाईल इथून अमित शहाकडे गेली. तिथून या सगळ्या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली. अमित शहाने ती फाईल बंद करण्यास नकार दिला. घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली. अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झालाय किंवा तो हे होता त्याच्यातून काय निघत नाही याचा अर्थ असा निघतो की दालमी कुछ झाला. ब्लॅक बॉक्स मधल्या समोर येत नाही म्हणून तुम्ही परदेशात पाठवणार, परत 15-20 दिवस घेणार, परत 15-20 दिवसानंतर नवीन कुठला तरी हा पुरावा सापडत नाहीये किंवा हे सापडत नाही हे सांगणार. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या खरंच खूप संशयाच्या चक्रामध्ये अडकलेल्या आहेत. आणि तसं आमचं सुद्धा मनाचं खच्चीकरण होत चाललंय, आमचं संयम सुटत चाललेला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी काही विपरीत घडू नये म्हणून, समाज उपदेशी किंवा समाजात उपद्रव होऊ नये म्हणून आम्ही भूमिका काही घेतल्या, पण आता नाही. तर अजित पवारांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करा, सुनील तटकरे यांनी ही मागणी केलेली आहे. तर सुनील तटकरे यांच्याकडून देखील आता ही मागणी झालेली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. दुर्दैवी विमान अपघाताच्या संदर्भात भारत सरकारने यापूर्वी नेमलेली आहे. त्या स्वायत्त यंत्रणेने तपास त्या ठिकाणी सुरू केल्याचं त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा CIDच्या मार्फत तपास करावा असं सुद्धा त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. हे आहे त्याच्यामुळे स्वायत्त यंत्रणाही तपास करेल, पण CBI तपास करत असताना आणखी व्यापकतेने तपास त्या ठिकाणी होऊ शकतो.